नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गन पावडर बनवणार आहोत। घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा। तर चला या रेसिपीला सुरुवात करूया। अगदी कमी साहित्य आणि झटपट ही पावडर आपण बनवू शकतो। शिवाय भरपूर दिवस टिकते आणि इडली, डोसा, सांबार म्हणजे आपण ही पावडर खाऊ शकतो किंवा भातावर सुद्धा ही पावडर आपण खाऊ शकतो। तर इथे पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। बनवायला खूप सोपी आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण ही पावडर बनवून तयार करून ठेवू शकतो आणि मेन म्हणजे एकदा बनवली की भरपूर दिवस आपल्याला ही पावडर खाता येते। तर आता ह्या तेलामध्ये आपण काय करणार आहोत, 9-10 लाल मिरच्या अशा तोडून टाकणार आहोत। जास्त कलरच्या मिरच्या तुम्ही इथे घेऊ शकता, म्हणजे छान असा लाल भडक कलर येईल याला, अशा घेऊ शकता। माझ्याकडे ज्या आहेत म्हणजे ह्या मिक्स आहेत बघा, 2-3 प्रकारच्या मिरच्या त्याच घेतल्या आहे मी। 9-10 मिरच्या अशा तोडून टाकायच्या। त्यामध्ये टाकायचे आहे 2 चम्मच तुरीची डाळ, 2 चम्मच उडीद डाळ, पांढरी डाळ घेतली आहे मी। तुम्ही काळी डाळ देखील घेऊ शकता, जी आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ती डाळ घेऊ शकता। 1 चम्मच चना डाळ घेतली आहे। म्हणजे इथे तुरीची डाळ आणि उडदाची डाळ जास्त प्रमाण घ्यायचं आणि त्याच्या अर्धी चना डाळ घ्यायची आहे। तर ह्या तिन्ही डाळी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। थोड्याशा तेलावरती ह्या परतून घ्यायच्या आहेत। मध्यम आचेवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे छानपैकी। याला खमंग असा सुवास येईपर्यंत। तर आता ह्या 2-3 मिनिटं आपण भाजून घेऊ आणि नंतर मग पुढची कृती करू। आता हे छान बघा भाजून तयार झालेलं आहे। इथे गॅस बंद करायचा, म्हणजे याला आता जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाहीये। त्या डाळी थोड्याशा सोनेरी रंगावर भाजल्या की गॅस बंद करून घ्यायचा। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजे लवकर थंड होईल आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे। आता थोडा वेळ थंड करून घेते मी। आता हे थोडंसं थंड झालं, आपण हे मिक्सरच्या या छोट्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। आता यामध्ये टाकते 1 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे। तर आता ही पावडर आपण छान बारीक अशी मिक्सरवरती दळून घेतलेली आहे। जर तुम्हाला वाटलं की थोडीशी जाडसर आहे तर चाळून घ्या आणि डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आपल्याला ही, कारण भरपूर दिवस छान टिकते। तर आता ह्या अशा एखाद्या बरणीमध्ये भरून घेते। असं होते बघा, घाई गडबडीच्या वेळेला होत राहते। आपण ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि इडली, डोसे,
उत्तप्पा यासोबत ही पावडर आपण खाऊ शकतो किंवा भातावर सुद्धा छान लागते. मस्त असं ही पावडर टाकायची, तेल टाकायचं वरून आणि ताव मारायचा. तर नक्कीच करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आधी केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा छानशा नवीन झटपट रेसिपीसह.